ह्युमिक ऍसिड म्हणजे काय, मायकोरायझा म्हणजे काय, ह्युमिक ऍसिड मायकोरायझात काय फरक आहे, दोघांपैकी पिकासाठी एकदम बेस्ट कोणते, कोणत्या अवस्थेत ह्युमिक ऍसिड मायकोरायझा पिकाला देणं योग्य आहे, त्यानंतर किती दिवसात ह्युमिक ऍसिड मायकोरायझा लागू होते, दोघांचे फायदे काय, दोघांची कार्यपद्धती काय, सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजचा व्हिडिओ खास असणार आहे. चॅनलला अशाच व्हिडिओसाठी लगेच सबस्क्राईब करून घ्या. सर्वात आधी पाहूत मायकोरायझा आणि ह्युमिक ऍसिड म्हणजे काय. आधी पाहूत मायकोरायझा म्हणजे काय. मायकोरायझा ही एक मित्र बुरशी आहे. हे कोणतं खत नाही, काय नाही, ही एक मित्र बुरशी आहे जी की मातीमध्ये गेल्याच्या नंतर झाडाच्या मुळासोबत सिम्बायोटिक असोसिएशन बनवते, म्हणजे सहजीवी संबंध, म्हणजे त्या मुळावर जगते. मुळामधली जी शुगर आहे किंवा जी साखर आहे बनलेली, त्या साखर ही मायकोरायझा खाते, त्या मुळाला चिटकते आणि साखर खाल्ल्याच्या नंतर मुळाला देखील फायदा करून देते, पूर्ण जाळ बनवते. हायफे नावाचं एक स्ट्रक्चर आहे, ते पूर्ण पसरायचं काम करतं मायकोरायझा. आणि मुळाला कसा फायदा होतो मायकोरायझाचा, की इतरत्र जे पडलेले आपले अन्नद्रव्य जे की हालचाल करू शकत नाहीत, फॉस्फरस आहे, खास करून झिंक आहे, कॉपर आहे, ते मुळाच्या कक्षेभोवती आणून द्यायचं काम कोण करतंय, मायकोरायझा. ही अशी पद्धती जी आहे ती मायकोरायझाची पद्धती, म्हणजे एक मित्र बुरशी जी की मुळापासून अन्न घेते आणि मुळाला देखील फायदा करून देते. आणि दुसरं आता ह्युमिक ऍसिड आहे. ह्युमिक ऍसिड म्हणजे काय, हजारो वर्षापूर्वी जेवढे पण वनस्पतीचे अवशेष आहेत, प्राण्याचे अवशेष आहेत, ते जमिनीमध्ये दबलेत. मग ते दबल्याच्या नंतर पूर्णपणे त्यांची कुजण्याची सडण्याची प्रक्रिया झालेली आहे. ती पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्यापासून जे कुजल्याच्या नंतर जो एक कडक पदार्थ बनला, एक खडकासारखा, कोळशासारखा, लिओनॉर्डाइट नावाचा एक खडक बनलेला आहे. हा एक काळपट रंगाचा एक पदार्थ त्या खडकापासून निघतो आणि हा जो पदार्थ आहे त्याला ह्युमस म्हणतात. आणि त्या ह्युमस पासून आपण ह्युमिक ऍसिड, फल्विक ऍसिड आणि ह्युमिन हे 3 पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात. हे ह्युमिक ऍसिड असे. ह्युमिक ऍसिड बी कोणतं खत नाही, काय नाही. ह्युमिक ऍसिड एक भूसुधारक आहे. आपल्याला वाटतं की ह्युमिक ऍसिड पिकासाठी, परंतु पिकासाठीच आहे पण डायरेक्टली नाही, हे मातीसाठी आहे. आणि माती भूसुधारक आहे, म्हणजे मातीची संरचना सुधारायचं काम केलं की ऑटोमॅटिक पिकाला फायदा होणार आहे. अशा पद्धतीने ह्युमिक ऍसिड आणि मायकोरायझा. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्युमिक ऍसिड आणि मायकोरायझा कशासोबत द्यायला पाहिजे आणि कशासोबत नाही. आता सर्वात पहिले पाहतो आपण मायकोरायझा कशासोबत द्यायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, मायकोरायझा आताच आपण पाहिले एक मित्र बुरशी, त्यामुळे इतर ज्या आपल्या बुरशीत त्यामध्ये तुमचं 22 आहे, मॅनकोझेब आहे, त्यासोबत आपल्याला याला द्यायचं नाही. कारण सोबत जर दिलं तर दोघांमध्ये स्पर्धा निर्माण होती आणि मायकोरायझाचा जो काउंट आहे स्पोरचा, तो कमी होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे मायकोरायझा जेवढे पण वॉटर सोल्युबल खत आहेत तेवढ्या खतासोबत आपल्याला द्यायचं नाही. का? कारण मायकोरायझा मगाच सांगितलं मी की मातीमध्ये गेल्यानंतर मुळासोबत एक संबंध बनवतं आणि ट्यूब बनवतं आणि मुळात घुसतं. परंतु हे जेवढे बी वॉटर सोल्युबल खत आहेत, आता उदाहरणार्थ युरिया, ते एक सॉल्टचं काम करतं. हे सॉल्ट ती ट्यूब नष्ट करायचं काम करतं. म्हणजे मातीत युरिया तर जाणार, आपलं मातीत मायकोरायझा जाणार, पण पूर्णपणे काम नाही करणार. त्याच्यानंतर जेवढे बी सल्फरयुक्त खत आहेत त्या खतासोबत देखील आपल्याला मायकोरायझा सोडायचा नाही. सेम असंच ट्यूब नष्ट करायचं काम करतं. त्यानंतर मायकोरायझा सोडायचा कसा मग मित्रांनो, सरळ मायकोरायझा जो आहे तो तुम्ही इतर जेवढे बी ऑर्गॅनिक खत येतं, जेवढे बी सेंद्रिय खत येतं, गांडूळ खत आहे, शेणखत आहे किंवा जीवामृत आहे, त्यासोबत तुम्ही सोडू शकतात. परंतु सगळ्यात बेस्ट जो सोडण्याची पद्धत आहे, ज्या पद्धतीने मी वापर करतो, ते म्हणजे सरळ मायकोरायझा, वॉटर सोल्युबल 100 ग्राम मायकोरायझा आणायचा, कोणताही तुम्ही आणू शकतात. एक 100 लिटर पाण्यामध्ये तो पूर्णपणे मिक्स करायचा आणि 1 करी पाट पाण्याने सोडून द्यायचा. आणि मायकोरायझा सोडल्याच्या 7 दिवस आधी आणि 7 दिवस नंतर कोणतेही रासायनिक खत किंवा बुरशीनाशक सोडलेलं नसावं. हे मायकोरायझा झालं. त्यानंतर आता ह्युमिक ऍसिड. त्याचा प्रश्न म्हणजे ह्युमिक ऍसिड कशासोबत मिक्स करायला चालते आणि कशासोबत नाही. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ह्युमिक ऍसिड हे कॅल्शियम युक्त खतासोबत आपल्याला मुख्यतः टाळायचं आहे. त्यामध्ये खास करून कॅल्शियम नायट्रेट सोबत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे कॉपर आधारित जे बुरशीनाशक आहेत त्यासोबत आपल्याला ह्युमिक ऍसिड एकत्रित टाकून त्याचा वापर करणं टाळायचंय. त्यानंतर महत्वाचं म्हणजे ह्युमिक ऍसिड जे पण आपले ज्याचा पीएच म्हणजे जेवढ्या बी खताचा जो सामूहिक तो 3च्या कमी असेल, म्हणजे जास्त ऍसिडिक आहेत, किंवा 7 पेक्षा जास्त असेल म्हणजे जास्त बेसिक आहेत किंवा जास्त अल्कलाइन आहेत, अशा खतासोबत आपला याचा वापर टाळायचा. मग हे असे जास्त ऍसिडिक खत किंवा असे कोणते तर फॉस्फरिक ऍसिड आहे, सल्फ्युरिक ऍसिड आहे, नायट्रिक ऍसिड आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे जास्त अल्कलाइन असे कोणते खत आहेत, त्यामध्ये तुमचं लाईम आहे म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, त्याच्यासोबत याचा आपल्याला वापर टाळायचा आहे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे मॅग्नेशियम नायट्रेट सोबत याचा आपल्याला वापर टाळायचा आहे, मॅग्नेशियम युक्त खतासोबत. त्यानंतर हायली अल्कलाइन जे खतं आहेत त्यासोबत आपल्याला वापर टाळायचा आहे, कारण त्याचं प्रेसिपिटेशन होतं आणि ते पूर्ण हवेत उडून जातं, त्याचा आपल्याला ह्युमिक ऍसिडचा फायदा पाहायला मिळत नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मग आता हे कोणत्या खतासोबत वापरू शकतात. याच्या व्यतिरिक्त जेवढे पण तुमचे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, युरिया आहे, त्यानंतर
पोटॅशियम नायट्रेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, मायक्रोन्युट्रिएंट आहेत, इतर बाकी कोणतेही खत ज्याचा की पीएच साधारण 6 ते 7 च्या दरम्यान आहे, त्यासोबत तुम्ही ह्युमिक ऍसिड बिनधास्त वापरू शकता. नंतर महत्वाचं म्हणजे आता हे ह्युमिक ऍसिड मायक्रोरायझा लागू कधी कधी होते पिकाला. आता मित्रांनो सर्वात आधी पाहू मायक्रोरायझा मी तुम्हाला सांगितलं मुळा आपण मातीत सोडल्याच्या नंतर पहिले 7 दिवस ते मुळामध्ये जर्म ट्यूब बनून मुळामध्ये एंट्री घ्यायला जातात त्याला. त्यानंतरचे पुढले 20-25 दिवस ते पूर्ण ते जाळं बनवतं आणि इकडले तिकडले सगळे जे अन्नद्रव्य पडलेले ते सगळे आणून द्यायचं काम करतं. मग ह्या सर्व प्रक्रिया मित्रांनो 30-35-40 दिवसापर्यंत कालावधी जातो. म्हणजे 1 महिना ते 1.5 महिना मायक्रोरायझा लागू होण्याचा म्हणजे ते ऍक्टिव्हली काम करायला जातो. परंतु ह्युमिक ऍसिडचं तसं नाही. ह्युमिक ऍसिड आपण सोडलं की एक भूसुधारक आहे, तो काही जीव नाही काय नाही. 7 ते 8 दिवसामध्येच ह्युमिक ऍसिड पूर्णपणे मातीची संरचना सुधारून मुळांची जी लांबी ती वाढवण्यामध्ये, पांढरे जे अन्न शोषण करणारे मुळे ती वाढवण्यामध्ये काम करते. मग त्यामुळे लवकर लागू होणारा ह्युमिक ऍसिड, थोडंसं वेळ लागणारा मायक्रोरायझा. आता मित्रांनो पुढचा हा प्रश्न आहे की हे दोन्ही बी काम कसे करतात आता आणि ह्याचं बेस्ट कॉम्बिनेशन कसं असणार आहे. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नुसती मुळांची वाढ होऊन देखील उपयोग नाही, मुळांची वाढ होऊन उपयोग नाही. जे पडलेले अन्नद्रव्य ते देखील मुळांच्या कक्षेभोवती आणणं आवश्यक आहे. आणि नुसते अन्नद्रव्य मुळांच्या कक्षेभोवती आणून उपयोग नाही, मुळांची वाढ देखील होणं आवश्यक आहे. म्हणजे हे दोन्ही बी जे ह्युमिक ऍसिड काय काम करते, पांढऱ्या मुळीची वाढ लांबी वाढवण्याचं काम करतं, मातीची संरचना सुधारायचं काम करतं. आणि मायक्रोरायझा काय काम करते, जेवढे बी अन्नद्रव्य मातीच्या ह्याच्यात पडलेले जाळं बनवतं आणि तेवढे मुळांच्या जवळ आणून देतं. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्हीही जर वापर आपण केला दोघाचाही, मायक्रोरायझा आणि ह्युमिक ऍसिड, तर हे असणार आहे आपलं एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. ना की ह्युमिक ऍसिड भारी का मायक्रोरायझा भारी, दोन्ही आपल्या आपल्या ठिकाणी एकदम योग्य आणि बेस्ट आहेत. दोघांचंही काम, जेवढे बी पिकाची वाढ आहे, ओव्हरऑल डेव्हलपमेंट, त्यामध्येच दोन्ही काम करणार आहेत. पण कार्य करण्याची पद्धती वेगवेगळ्या, दोघांचं काम वेगवेगळे. आपण जर ह्युमिक ऍसिड सोडलं तर पांढऱ्या मुळीची आपली लांबी वाढणार आहे, आणि आपण मायक्रोरायझा सोडलं तर लांबी वाढल्यामुळे जे इतरत्र पडलेले सगळे अन्नद्रव्य दूर पडलेले ते मायक्रोरायझा पूर्ण जाळं बनवून आपल्या मुळांच्या कक्षेभोवती आणून सोडणार आहे. असा आपल्याला ह्या दोघांचा बी फायदा होणार आहे. आणि विशेष म्हणजे मायक्रोरायझा जे आहे ते दोन्ही बी दोघांची समानता ही की जेवढं बी आपण प्लॉटमध्ये स्ट्रेसफुल कंडिशन आली, पाणी नसेल 10-15 दिवस, तर मायक्रोरायझा देखील जाळं पसरतं आणि खूप दूरवरून पाणी पिकाला उपलब्ध करून देतं. आणि ह्युमिक ऍसिड देखील आपण पाहिलं की मग एरिएशन वाढवण्याचं काम करतं, म्हणजे हवा खेळती ठेवतं. त्यामुळे पाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी देखील ह्याची आपल्याला जास्त पाहायला मिळते. हे दोन्ही आपल्या फायद्याचे. आता मित्रांनो त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे की मग बेस्ट कॉम्बिनेशन कसं असणार आहे, वापर कसा करायला पाहिजे. मित्रांनो जर पीक आपलं 3 ते 4 महिन्याचं असेल, खास करून भाजीपाला पिकं, तर त्याचं आपल्या जवळ आपण रोप लावणार आहेत ना, त्या रोप लागवडी वेळेस आपल्याला मायक्रोरायझामध्ये त्या रोपाची डिपिंग करायची नसतं. मग रोप लागवड झाली की लगेच मायक्रोरायझाची आपल्याला ड्रिंचिंग करायची आणि त्याच्या 7 दिवसानंतर आपल्याला ह्युमिक ऍसिड पिकाला सोडायचे. आणि जर तुमचं पीक वार्षिक असेल, खास करून फळबाग आहे तुमच्याकडे, तर आपल्याला लागवड वेळी मायक्रोरायझाची ड्रिंचिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आत आपल्याला ह्युमिक ऍसिड त्याला सोडायचे. परत 1 ते 1.5 महिन्यानं परत एकदा मायक्रोरायझा तुम्ही ह्युमिक ऍसिड वापरू शकतात. तर मित्रांनो इथं जे मायक्रोरायझा आहे ते तुम्हाला वार्षिक पिकासाठी पहिल्या 3 महिन्यात वापरायचं आहे, आणि जर 3 ते 4 महिन्याचं पीक असेल तर पहिल्या 1 महिन्यात मायक्रोरायझा वापरायचा आहे, जेणेकरून 100% रिझल्ट येईल. परंतु ह्युमिक ऍसिड तुम्ही दर 25 ते 30 दिवसाच्या अंतरानं वापरू शकतात, काही अडचण नाही, एकदम जबरदस्त रिझल्ट येण्यासाठी. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ह्युमिक ऍसिड मायक्रोरायझा दोघाचा बेस्ट वापर करायचा आहे आणि जबरदस्त रिझल्ट घ्यायचा आहे आपल्या पिकासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आणि जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर जय जवान जय किसान अशी कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील मायक्रोरायझा ह्युमिक ऍसिड संदर्भात ते देखील कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण हरी.